मावळ्याच्या रविवारी प्रभू आम्हाला एक गोष्ट शिकवत आहे. पाम संडे. कशासाठी पाम संडे? आज जर तुम्ही बघितलं ना, प्रॉब्लेम काय माहिती का लोकांचा, 40 दिवस लोक म्हणतात दुःख सहनाचे दिवस आहेत. 40 दिवस लोक फार दुःख केले, त्यांनी उपवास केले. काही लोकांनी नख वाढवली, दाढी वाढवली, काही लोकांनी मटण पण खाल्लं नाही बिचाऱ्यांनी. आपण खाल्लं भरपूर. मला गेल्या तिकडे परवा मिरजमध्ये गेल्यावर त्यांनी विचारलं, नाही आता काय तुमचा उपवासच असेल मग? अरे बापरे, कोणी सांगितलं तुम्हाला मी उपवास धरलाय म्हणून? मी काय तसलं धरत नाही म्हटलं. जर माझ्या उपासानं माझी धार्मिकता तयार झाली तर ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं व्यर्थ ठरणार आहे. मग नेमकं आहे काय ही सिच्युएशन किंवा हा प्रसंग आहे तरी काय? जर 40 दिवसाच्या दुःखामध्ये किंवा त्याला दुःख सहनाचे दिवस म्हणतात लोक, मग याच्यामध्ये गजरकर असं का म्हटलेलं आहे? राजाचं आगमन आणि राजा येत असताना, कोणताही राजा आल्यावर ढोल ताशाणीच येतो. हालेलुया. है की नाही? 5 वर्ष सत्ता असती पण रस्ते चकाचक करून बँड वाजवत, मग याची जय त्याची जय, त्याचे झेंडे, हे सगळं करून त्या राजाचं स्वागत करतात. मग हा राजा अनंतकालिक आहे. हालेलुया. ज्या राजा संबंधानं म्हटलं त्याचं सिंहासन कधी ढळलं जाणार नाही आणि त्याचं राज्य आमच्या जीवनावर कायमस्वरूपी असणार आहे. आमेन. मग त्याच्यासाठी या राजाचं स्वागत करावं. नक्की तो वधस्तंभावरती जाणार आहे. देवाचा पुत्र म्हणून नव्हे तर मनुष्य म्हणून त्या वधस्तंभावर तो जाणार आहे. परंतु त्याचं आगमन यरुशलेमेमध्ये होत असताना पहिलं काम जर काय असेल तर बायबल सांगतं, मंडळी या नात्यानं, चर्च या नात्यानं, देवाची विश्वासणारी या नात्यानं, संतगण या नात्यानं आम्ही देवाची उपासना करायला शिकलं पाहिजे. आराधना, उपासनेची प्रतिस्थापना. आमेन. आम्ही उपासना करावी. येशू ख्रिस्त म्हटलं नाही का, अनेक गोष्टी त्यानं शिकवल्या. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा तो म्हणतो, बाई असे दिवस येत आहेत किंबहुना आलेच आहेत की त्यात माझे लोक माझी उपासना आत्म्याने आणि खरेपणानं करतील. आता 3.5 वर्षाची त्याची सेवा, 3.5 वर्षाची त्याची सेवा, आणि त्या सेवेमध्ये लोक शिकलेत का नाही हे पाहण्यासाठी जे भविष्यवाणी करण्यात आली होती, राजा तुझ्याकडे आणि लोक जयघोष करतील. प्रश्न तोच मंडळांमध्ये आहे. आणि